हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाई आणि यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आणि हेच रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल स्टडी करत असताना आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचं एक ड्रॉबॅक आपण बघितलेलं आहे. ओके, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल फेल्स टू एक्सप्लेन दी स्पेक्ट्रल लाईन एमिटेड बाय हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसमधून बाहेर पडणाऱ्या ज्या स्पेक्ट्रल लाईन आहेत, ओके, त्या कशा एमिट होत आहेत हे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करू शकलं का नाही. काय लक्षात. मग व्हॉट आर सच दी ॲटॉमिक स्पेक्ट्रा ऑर एमिशन स्पेक्ट्रा. मग या स्पेक्ट्रल लाईन नेमक्या काय आहेत ते आपल्याला इथे डिस्कस करता येईल. नेक्स्ट आर्टिकल आपल्याला बघता येणार ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ओके, व्हॉट आर ॲक्च्युअली द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आपल्याला माहीत आहे, सपोज आपण एक व्हाईट लाईट कन्सिडर करत आहे अँड इफ वी इन्सिडेंट दिस व्हाईट लाईट ऑन अ ग्लास प्रिझम, what we found, we actually get the spectrum of visible light like this. म्हणजे आपल्याला एक विजिबल लाईटचं काय मिळतं आहे, स्पेक्ट्रम. एक सिंगल रे ऑफ व्हाईट लाईट आपल्याला ट्रान्सफॉर्म होताना दिसतो into such multiple rays of different colors like this. याला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, व्हाईट लाईटचा स्पेक्ट्रम. दिस इज द स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट ऑर विजिबल लाईट. आता या स्पेक्ट्रमला जर आपण स्क्रीनवर जर स्टडी केलं, म्हणजे याला जर आपण प्रोजेक्ट केलं स्क्रीनवर, ओके, तर आपल्याला या स्क्रीनवर हा जो व्हाईट लाईटचा स्पेक्ट्रम मिळतो तो व्हाईट लाईटचा स्पेक्ट्रम अशा प्रकारचा सपोज मिळत आहे. सपोज ओके, जसं व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. बट इथं आपल्याला असं लक्षात येतं आहे की या स्क्रीनवर जो व्हिजिबल लाईटचा स्पेक्ट्रम आपल्याला मिळत आहे, त्या व्हिजिबल लाईटच्या स्पेक्ट्रममध्ये लक्षात द्या, हे जे त्याचे कन्स्टिट्युएंट कलर्स आहेत त्यांचे काय फिक्स्ड बँड आपल्याला दिसतात का, असे नाही. म्हणजे हा जर ग्रीन असेल, ग्रीन जो बँड आपल्याला दिसत असेल इथे या स्क्रीनवर या स्पेक्ट्रममधला, तर हा काय एंटायरली एकाच शेडचा ग्रीन बँड आपल्याला दिसतो का, असा नो. ग्रीन बँडच्या या एवढ्या रिजनमध्ये या ग्रीनचे सर्व शेड आपल्याला दिसतात. जसं एक्झाम्पल लक्ष द्या की एकदम लाईट ग्रीन कलर आहे या साईडला, त्याचं डार्कनेस किंवा त्याची ब्राईटनेस आपल्याला काय दिसतं, इन्क्रीज होताना दिसतो फर्दर. आणि ते सेंटरला आपल्याला काय दिसतो, एकदम डार्क ग्रीनचा बँड दिसतो, असा एक स्मॉल विड्थचा, एकदम थिन असणारा. त्याच्या बियॉन्ड फर्दर या ग्रीनचे शेड आपल्याला काय दिसतात, चेंज होत 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 लॅटर ऑन आपल्याला त्याचं काय दिसतो, मग इथे येलो शेड दिसतो स्लाइटली. कारण ग्रीनचा शेड काय होतं आहे, चेंज होत आहे, कमी कमी जे काय असेल ते चेंज होत आहे, चेंज होत आहे, चेंज होत आहे. आणि लेटर ऑन इथे आपल्याला तो काय दिसतो, मग येलो शेडचा दिसतो, लाईट येलो शेडचा. फर्दर येलोचे शेड पण काय होत आहेत, चेंज होत आहे, चेंज होत आहे, चेंज होत आहेत. इथे आपल्याला काय दिसतो, एकदम डार्क येलो. फर्दर त्याच्या बियॉन्ड पण येलोचा शेड जो इनिशियली डार्क आहे तो आता काय होतो, पुन्हा चेंज होत 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 फर्दर तो आपल्याला काय दिसतो, मग ऑरेंज होताना दिसतो. याचा अर्थ आपल्याला काय दिसतात की इथे हा जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळत आहे व्हिजिबल लाईटचा, या स्पेक्ट्रममध्ये सर्टन फिक्स्ड वेवलेंथच्याच रेडिएशन किंवा सर्टन फिक्स्ड वेवलेंथचाच लाईट फक्त आपल्याला दिसतो का, नो. रेंज ऑफ वेवलेंथ्स आहेत. ओके, याचा अर्थ या मिनिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथपासून या मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथपर्यंत यांच्या बिटवीन सर्व वेवलेंथचे आपल्याला काय दिसतात, लाईट आपल्याला इथे दिसतो. ओके, लक्षात आहे इकडे लॅम्बडा 1 मिनिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथपासून लॅम्बडा 2 या पार्टवर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथच्या बिटवीन सर्व वेवलेंथ आपल्याला इथे एक्झिस्ट करताना दिसत आहे या स्क्रीनवर, जेव्हा आपण व्हाईट लाईटला अशा प्रिझममधून पास करतो तेव्हा. म्हणजे व्हाईट लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे या स्पेक्ट्रममध्ये लॅम्बडा 1 टू लॅम्बडा 2च्या बिटवीन सर्व वेवलेंथचे काय आहेत, लाईट किंवा
वेव्ज इथे एक्झिस्ट करत आहेत. अशा प्रकारचा जो स्पेक्ट्रम असतो त्या स्पेक्ट्रमला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस स्पेक्ट्रम. दिस इज व्हॉट कंटिन्युअस आहे. वाय कंटिन्युअस आहे? कारण याच्यामध्ये प्रत्येक शेड आहेत. तसं बघा इथे ग्रीन जर असेल, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तर ग्रीनचा शेड चेंज होत 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 म्हणजे काय होतं आहे, वेवलेंथ इन्क्रीज होत आहे, शेड चेंज होत. लॅटर ऑन तो काय होत आहे, येलो शेड होत आहे, पुन्हा येलोचा शेड इन्क्रीज होत आहे, वेवलेंथ इन्क्रीज होत आहे. येलोचा पण शेड काय होत आहे, चेंज होत आहे, डार्क येत आहे एकदम, पुन्हा चेंज होत आहे, डार्क होता होऊन येलो ट्रान्सफॉर्म होत आहे ऑरेंज, नंतर ऑरेंज होत आहे. याचा अर्थ देर इज रेंज ऑफ वेवलेंथ्स एक्झिस्ट बिटवीन ओके द मिनिमम व्हॅल्यू टू इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ. आहे लक्षात? त्या दोघांच्या बिटवीन सर्व वेवलेंथ इथे एक्झिस्ट करत आहे. अशा प्रकारचा जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळत आहे व्हिजिबल लाईटचा, की ज्याच्यामध्ये ऑल वेवलेंथ्स एक्झिस्ट करत आहेत, अशा स्पेक्ट्रमला आपण काय म्हणत असतो, कंटिन्युअस स्पेक्ट्रम. आहे लक्षात? दिस इज ॲक्च्युअली कॉल्ड व्हॉट, कंटिन्युअस स्पेक्ट्रम. नाऊ मग आपल्याला डिस्कस करायचं अबाउट हायड्रोजन. नाव हायड्रोजन स्पेक्ट्रम कसा आहे, त्यासाठी आपण काय केलं की सपोज एक एव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आपण घेतली ॲट लो प्रेशर, अशी एकदम कमी प्रेशरवर एक ग्लासची ट्यूब आपण घेतली आणि याच्यामध्ये आपण काय फिलअप केलं, हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस आपण याच्यामध्ये फिलअप केला. तर हायड्रोजन गॅस जेव्हा आपण याच्यामध्ये फिलअप करत आहे तेव्हा लक्ष द्या इकडे, हायड्रोजन गॅस सफिशियंट एनर्जी ॲक्वायर करून याला फिलअप केलं आणि याला आपण एनर्जी प्रोव्हाइड करत आहे. मग एनर्जी आपण दोन प्रकारे देऊ शकतो. एक तर त्याला आपण हीट करत आहे सर्टन हाय टेम्परेचरपर्यंत, नाहीतर याला आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत आहे याच्या अक्रॉस. अशा प्रकारची जर एनर्जी आपण या हायड्रोजन गॅसला जर प्रोव्हाइड करत असेल तर हा हायड्रोजन गॅस पण आपल्यामधून काय एमिट करत आहे, रेडिएशन एमिट करत आहे. जसं तुम्ही बघितलं असेल, आपला जो CFL लाईट आहे, आपल्या घरातला जो लाईट आहे, त्या लाईटमध्ये काय असते, मर्क्युरी व्हेपर असते. जेव्हा आपण त्या मर्क्युरी व्हेपरच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत आहे तेव्हा ती मर्क्युरी व्हेपर इनफ इलेक्ट्रिकल एनर्जी ॲक्वायर करत आहे. आहे लक्षात? आणि लॅटर ऑन तीच इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा आपल्याला माहीत आहे ती काय एमिट करत आहे, रेडिएशन एमिट करत आहे. कारण तिला ही एनर्जी मिळाली की ती काय एमिट करते, रेडिएशन एमिट करत आहे, म्हणजे लाईट एमिट करत आहे. आणि म्हणून आपल्याला काय मिळतो, लाईट. एक्झॅक्टली तसंच की या पण एव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब जी लो प्रेशरवर आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस जेव्हा आपण फिलअप करत आहे आणि त्याला एनर्जी प्रोव्हाइड करत आहे आयदर हीट देऊन ऑर त्याच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून, तेव्हा ते पण आपल्या अक्रॉस ते आपल्यामधून काय एमिट करते, रेडिएशन. नाव याच हायड्रोजननी आपल्यामधून बाहेर पाडलेले जे रेडिएशन आहे, फर्दर हे पण जेव्हा आपण एखाद्या प्रिझममधून पास करतो तेव्हा त्याच्या अक्रॉस जे स्पेक्ट्रम आपल्याला मिळते, जे रेडिएशन्स आपल्याला मिळतात किंवा ज्या सर्टन फिक्स्ड वेवलेंथ आपल्याला इथे ॲक्वायर होताना दिसत आहेत, मिळतात आहे, दॅट इज कॉल्ड हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता लक्ष द्या इकडे काय सांगितलं आपण, दिस स्पेक्ट्रम इज ॲक्च्युअली एमिटेड बाय हायड्रोजन गॅस when it is heated or provided sufficient electrical energy. याला काय म्हणत असतो आपण, कारण हे जे सर्व रेडिएशन्स आहेत, या ज्या सर्व लाईन्स आहेत, या कोणी एमिट केल्या, हायड्रोजन गॅसने. म्हणून याला काय म्हणतो आपण, एमिशन स्पेक्ट्रा. और these are emitted by the atoms of hydrogen gas, therefore it is also called what, atomic spectra. मग आता ज्याप्रमाणे आपण व्हिजिबल लाईटचं ज्या स्पेक्ट्रम आहे स्क्रीनवर प्रोजेक्ट केलं, एक्झॅक्टली याला पण आपण स्क्रीनवर प्रोजेक्ट करत आहे. तेव्हा या स्क्रीनवर ओके जो आपल्याला पॅटर्न मिळत आहे असा, तो काय लाईटच्या स्पेक्ट्रमप्रमाणे आपल्याला सर्व वेवलेंथ तिथे दिसत आहेत का, नो. तो सर्टन फिक्स्ड वेवलेंथचाच याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, वेवलेंथ दिसतात. जसं इथे एक आहे, अशा सर्टन वेवलेंथ फिक्सच आहे. त्याची आपल्याला वेवलेंथ सांगता येणार.
ओके, आता इथे जो स्क्रीनवर आपल्याला स्पेक्ट्रम मिळत आहे हायड्रोजन गॅसचा, त्या स्पेक्ट्रममध्ये व्हिजिबल लाईटप्रमाणे काही सर्व वेवलेंग्थ्स एक्झिस्ट करत आहेत का? नो. हायड्रोजन गॅसचा जो स्पेक्ट्रम आपण स्क्रीनवर प्रोजेक्ट केला त्यामध्ये आपल्याला सर्टन याच वेवलेंथच्या लाईन्स आपल्याला ऑब्टेन होताना दिसत आहे स्क्रीनवर. याचा अर्थ इथे λ1 पासून λ2च्या दरम्यानच्या सगळ्या वेवलेंथ आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? कंटिन्युअस. बट इथे याच्या मिनिमम व्हॅल्यू म्हणजे हा व्हिजिबल रेंजमधला आहे, व्हिजिबल रेंजमधला आहे. कसं तो याच्यापेक्षा कमी वेवलेंथचे पण स्पेक्ट्रल लाईन एमिट करतो आणि याच्यापेक्षा जास्त वेवलेंथचे पण स्पेक्ट्रल लाईन एमिट करत असतो. बट आपण इथे फक्त फोकस केलं, कंपॅरेटिव्ह आहे म्हणून आपण इथं लाईट जसं बघितलं तसं इथे आपण याच्या पण व्हिजिबल रिजनमध्येच आपण डिस्कस करत आहे. तर हायड्रोजन गॅसने एमिट केलेल्या व्हिजिबल लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला फिक्स्ड वेवलेंथच्याच फक्त काय मिळत आहेत? लाईन्स इथे आपल्याला ऑब्टेन होताना दिसत आहे. सर्व वेवलेंथच्या आहेत का? नो. इथे काय सर्टन फिक्स्ड वेवलेंथच्याच आहेत फक्त. जसं इथे बघा 410 नॅनोमीटरचीच आहे, 434 नॅनोमीटरचीच आहे, 496 नॅनोमीटरचीच आहे, 656 नॅनोमीटरचीच फक्त स्पेक्ट्रल लाईन इथे आहे. असं सगळे आहेत का? नाही. फिक्स्ड वेवलेंथचेच आपल्याला काय स्पेक्ट्रल लाईन हायड्रोजन गॅसच्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला दिसतात. याचा अर्थ हायड्रोजन गॅसचा इथे मिळणारा जो स्पेक्ट्रम आहे तो कंटिन्युअस आहे का? नो, कंटिन्युअस नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? लाईन स्पेक्ट्रा. कारण आपल्याला सर्टन फिक्स्ड वेवलेंथच्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोजेक्ट होताना दिसत आहेत स्क्रीनवर, जेव्हा आपण हायड्रोजन गॅसने एमिट केलेल्या जे रेडिएशन्स आहेत त्याला पास करत आहे कशामधून? सच ग्रेटिंगमधून और सच प्रिझममधून. हे फिक्स्ड आहेत. म्हणून आपल्याला लक्ष द्या इकडे, इथे मिळणारा जो एमिशन स्पेक्ट्रा आहे हायड्रोजन गॅसचा तो कंटिन्युअस आहे का? नो. दॅट इज व्हॉट? लाईन स्पेक्ट्रा. आणि सर्टन याच वेवलेंथच्या आहेत. फर्दर तुम्हाला इथे दिसते अजून बघा की जसे जसे वेवलेंथ कमी आहेत, वेवलेंथ कमी आहे, सेपरेशन बिटवीन स्पेक्ट्रम आपल्याला काय दिसते? कमी कमी. जसं इथे बघा कमी आहे. आणि जशी जशी वेवलेंथ इन्क्रीज होत आहे यांच्यामध्ये सेपरेशन काय होतं? जास्त होत आहे लक्षात. त्यामुळे कमी वेवलेंथच्या स्पेक्ट्रल लाईन हायड्रोजन गॅसने एमिट केलेल्या एकमेकांच्या कशा राहतात? क्लोज राहतात. आणि जसं जशी वेवलेंथ त्याची जास्त असते त्या एकमेकांपासून कशा राहतात? दूर 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 राहतात. त्यामुळे अशा प्रकारचा एक फिक्स्ड पॅटर्नच्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हायड्रोजन गॅसमधून आपल्याला एमिट होताना दिसत आहे लक्षात. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की हा जो एक ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे हायड्रोजन गॅसने एमिट केलेला, इट इज फाउंड टू बी इन द फॉर्म ऑफ लाईन स्पेक्ट्रम. कळते तुम्हाला? नॉर्मल व्हाईट लाईट जो असतो लक्षात, त्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो कसा असतो? कंटिन्युअस. बट हायड्रोजन गॅसने एमिट केलेला जो लाईट आहे याला जर आपण प्रिझममधून पास केलं लक्षात, तर प्रिझममधून ट्रान्समिट होताना आपल्याला एका सर्टन फिक्स्ड वेवलेंथचेच जसं इथे बघा, तर व्हिजिबल जर असेल हा, आपण याला पण कन्सिडर करू व्हिजिबल लाईट आहे, तर आपल्याला काय दिसते बघा, म्हणजे ही आपल्याला दिसणार 410 नॅनोमीटर, ही 434 नॅनोमीटर, ही 486 नॅनोमीटर. दिस इज व्हॉट वी गेट 566 नॅनोमीटर. अशा सर्टन फिक्स्ड याच वेवलेंथच्या लाईन्स आपल्याला एमिट होताना दिसत आहेत किंवा ट्रान्समिट होताना दिसत आहेत या प्रिझममधून. याचा अर्थ या गॅसला जेव्हा आपण एनर्जी प्रोव्हाइड करत आहे तेव्हा तो त्याच्यामधून लक्षात ज्याही इलेक्ट्रोमॅग्नेट ज्याही रेडिएशनला एमिट करत आहे त्या रेडिएशनला आपण याचे काय म्हणतो? एमिशन स्पेक्ट्रा. आणि हे एमिशन स्पेक्ट्रा आपल्याला कंटिन्युअस दिसतात का? नाही. सर्व वेवलेंथ दिसतात का? नो. फिक्स्ड वेवलेंथच आहेत याच. म्हणून हे जे हायड्रोजन गॅसचा स्पेक्ट्रम आपण इथे ऑब्टेन करत आहे दॅट इज व्हॉट? लाईन स्पेक्ट्रा. याला आपण काय म्हणतो? लाईन स्पेक्ट्रा. कळलं का तुम्हाला? हे कळतं आहे का? ओके. नाव आता लक्ष द्या इकडे काय सांगते आपण. आपल्याला माहिती आहे की हे व्हिजिबल रेंजमध्ये आपण बघितलंच.
पण याच्यापेक्षा शॉर्टर वेवलेंथ असणारे रेडिएशन पण आपल्याला माहीत आहे हायड्रोजन गॅस एमिट करत आहे, आणि याच्यापेक्षा हायर वेवलेंथ म्हणजे इन्फ्रारेड रिजनमध्ये असणारे वेवलेंथ पण हायड्रोजन गॅस काय करत आहे, एमिट करत आहे. याचा अर्थ ह्या ज्या लाईन्स आपण ऑब्टेन करत आहे लक्षात, या लाईन्स फक्त व्हिजिबल रिजनमधल्या आहेत. याच्यापेक्षा शॉर्टर आणि याच्यापेक्षा लॉंगर वेवलेंथच्या लाईन्स पण हायड्रोजन गॅस काय करत आहे, एमिट करत आहे. बट इथे आपण व्हिजिबल स्पेक्ट्रमसोबत याला स्टडी करत आहे, म्हणून आपण फक्त त्याच्या दरम्यान असणाऱ्याच बघत आहे. व्हिजिबल लाईटसाठी सगळ्या आहेत, बट हायड्रोजन गॅसमधून एमिट होणाऱ्या व्हिजिबल लाईटमध्ये फिक्स्ड वेवलेंथच्याच काय आहेत, स्पेक्ट्रल लाईन्स आहेत. म्हणून याला काय म्हणतो आपण, दिस इज ॲक्च्युअली लाईन स्पेक्ट्रम. आहे लक्षात. देअरफॉर द ॲटॉमिक स्पेक्ट्रा एमिटेड बाय हायड्रोजन गॅस इज फाउंड टू बी इन द फॉर्म ऑफ लाईन स्पेक्ट्रम. इट डज नॉट एक्झिस्ट कंटिन्युअसली. कळलं का सगळं नाही. दिस इज कॉल्ड ॲटॉमिक स्पेक्ट्रा ऑर एमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन गॅस. ओके, नाव लक्ष द्या इकडे. तर काय सांगितलं आपण की या ज्या स्पेक्ट्रल लाईन आहेत, ओके, अशा स्पेक्ट्रल लाईनचा जो ग्रुप आहे लक्षात, द ग्रुप ऑफ सच स्पेक्ट्रल लाईन्स, याला आपण सिरीज म्हणत आहे. आणि ज्या ज्या सायंटिस्टने त्या ज्या सिरीज स्टडी केल्या लक्षात, त्यांची नावं त्याला दिलेली आहेत. जसं लायमन्स, बाल्मर, पाश्चन, पीफंड, ब्रॅकेट. आता या बाल्मरनी काय केलं, व्हिजिबल रेंजमध्ये असणाऱ्या ज्या स्पेक्ट्रल लाईन हायड्रोजन गॅसने एमिट केलेल्या आहेत त्या त्याने स्टडी केल्या, म्हणून यांना आपण काय म्हणत असतो, बाल्मर सिरीज. दिस इज व्हॉट वी गेट, व्हॉट, अ बाल्मर सिरीज. काय लक्षात. त्यामुळे हे सर्व सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन एमिटेड बाय हायड्रोजन गॅसेस. लक्षात, या सर्व काय सिरीज आहेत हायड्रोजन गॅसने एमिट केलेल्या स्पेक्ट्रल लाईनचा. मग ज्या ज्या स्पेक्ट्रल लाईन व्हिजिबल रेंजच्या दरम्यान आहेत, ओके, त्या कशामध्ये येतात, बाल्मर सिरीजमध्ये येतात. ओके, दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आपल्याला बघायचं की नेमके हे ॲटॉमिक स्पेक्ट्रा हायड्रोजन गॅसमधून कसे एमिट होत आहेत. फिक्स्ड वेवलेंथच का आहेत, सगळे वेवलेंथ का नाहीत लाईटसारख्या. आहे लक्षात. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे रेंज ऑफ वेवलेंथ्स असतात, या ज्या वेवलेंथ हायड्रोजन गॅस आपल्यामधून एमिट करत आहे, लक्ष द्या, या ज्या वेवलेंथ हायड्रोजन गॅस आपल्यामधून एमिट करते त्याचा जो पॅटर्न असतो तो फिक्स्ड राहतो. आहे लक्षात. आणि तो पॅटर्न डिपेंड करत असतो एलिमेंटवर. जसं इथे आपण जर हायड्रोजनला इथून काढून टाकलं आणि ते हेलियम गॅस जर भरला आपण, तर हेलियम गॅसमधून एमिट होणारे जे रेडिएशन आहेत त्यांना पण आपण जर अशा प्रिझममधून पास केलं आणि त्याचाही स्पेक्ट्रम जर आपण ऑब्झर्व केला स्क्रीनवर, तर तोही सर्टन फिक्स्ड वेवलेंथचा दिसतो, फक्त तो याच्यापेक्षा वेगळा, पण तोही सर्टन फिक्स्ड वेवलेंथच आहे. त्याला काय म्हणतो मग आपण, एमिशन स्पेक्ट्रा ऑफ हेलियम गॅस. आणि तो पण कसा आहे, लाईनच आहे. अजून दुसरा काहीतरी भरला आपण त्यात. जसं आपल्याला माहीत आहे इनर्ट गॅसेस, निऑन आहे, निऑन गॅस, त्याला पण एनर्जी प्रोव्हाइड केली, त्याच्यामधून पण आपण रेडिएशन्स बाहेर पडले, त्याला पण आपण प्रिझममधून पास केलं, त्याचा पण आपल्याला एक पॅटर्न असा दिसतो, त्याचा स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो, एमिशन स्पेक्ट्रम त्याचा, तो पण सर्टन फिक्स्ड वेवलेंथचाच राहतो, फक्त याच्यापेक्षा त्या वेगळ्या. पण याचा अर्थ ही जी रेंज ऑफ वेवलेंथ्स आहेत किंवा वेवलेंथचा जो पॅटर्न आहे, कुठल्याही गॅसला एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर त्या गॅसने एमिट केलेल्या वेवलेंथचा जो पॅटर्न आहे, याला आपण त्या गॅसचे काय म्हणत असतो, एमिशन स्पेक्ट्रा. आणि ती त्या गॅसची काय राहते, युनिक आयडेंटिटी राहते. एक गॅस ज्या पॅटर्नच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्यामधून एमिट करतो, ओके, दुसरा गॅस त्याच पॅटर्नच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एमिट करतो का, नाही. याचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या गॅसमधून एमिट होत आहे त्याचा जो पॅटर्न आहे तो फिक्स्ड असतो फॉर गिवन एलिमेंट. ती त्याची युनिक आयडेंटिटी आहे. आहे लक्षात. दिस इज कॉल्ड द ॲटॉमिक स्पेक्ट्रा ऑर एमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. कळलं सगळं नाही. ओके. नाव आता हे सर्व का आहे
कसं एमिट होत आहे हे आपल्याला रदरफोर्ड सांगू शकला का? नाही. म्हणून निल्स बोहर नावाचा एक सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टने रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेललाच मॉडिफाय केलं सो दॅट आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम जे आहेत त्या लाईन स्पेक्ट्रा का आहेत याचं ॲन्सर त्याच्यामध्ये मिळालं. आहे लक्षात? याचा अर्थ काय की बोहरने ॲक्च्युली रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल ॲक्सेप्ट केलं, फक्त त्यामध्ये थोडंसं काय केलं त्याने मॉडिफिकेशन. आहे लक्षात? एक्झॅक्टली तसंच त्याने ॲक्सेप्ट केलं, फक्त त्यामध्ये मॉडिफाय केलं थोडंसं आणि त्याने आपल्यासमोर ठेवलं. आता बोहरने त्याचं जे ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर प्लेस केलं ते ॲटॉमिक मॉडेल त्याने 3 पॉस्ट्युलेटच्या स्वरूपात 3 पॉस्ट्युलेटच्या फॉर्ममध्ये आपल्यासमोर प्लेस केलं. त्यामध्ये फर्स्ट पॉस्ट्युलेट आपल्याला काय बघता येईल बघा. सेम आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट postulate of Bohr atomic model, every atom consists of a central core at which almost all mass of atom is possessed and the total positive charge of atom is possessed, which is called as nucleus of that atom, की ज्याला त्या ॲटमचा काय म्हणतो न्यूक्लियस. सेकंड पॉईंट लक्ष द्या इकडे काय सांगितलं आपण फर्दर. The negatively charged electrons are constantly revolving around positively charged nucleus into a circular orbit. The necessary centripetal force required for circular motion of electron is provided by electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. याचा अर्थ फर्स्ट पॉस्ट्युलेटमध्ये आपल्याला सांगितलं की सेंटरला न्यूक्लियस असतो, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पूर्ण मास ॲटमचं मास तो कॅरी करत आहे आणि त्याच्या सभोवताली ॲटममधले निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन काय होत राहतात रिव्हॉल्व होत राहतात. मग इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील तर त्यांच्यासाठी नेसेसरी असणारा सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? इलेक्ट्रॉनवर असणारा निगेटिव्ह चार्ज आणि सेंटरवर असणारा म्हणजे न्यूक्लियसवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आहे लक्षात? दॅट मीन्स इथे आपल्याला सांगताना की सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे. सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगते आपल्याला बघा. बरोबर आहे, हे तर मग असंच्या असंच रदरफोर्डने पण सांगितलं, पण आपण रदरफोर्डच्या त्याच्यामध्ये काय काढलं, एक चूक काढली की इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल तर इलेक्ट्रॉनचं सर्क्युलर मोशन हे ॲक्सलरेटेड मोशन आहे, त्यामुळे तो आपल्यामधून काय एमिट करणार? रेडिएशन एमिट करणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एमिट करणार. त्यामुळे इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होत आहे की ज्यामुळे त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस पण काय होत राहणार कमी. त्यामुळे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म न करता तो स्पायरल पाथ परफॉर्म करणार आणि काही वेळानंतर तो कोणावर फॉल होणार? न्यूक्लियसवर. त्यामुळे ॲटमचं जे स्टेबल स्ट्रक्चर आहे ते काय होतं आहे? कोलॅप्स होत आहे. हे आपण काल बघितलं, रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये डिस्कस केलं. रदरफोर्डचं आपण ती ड्रॉबॅक्स किंवा ती डिमेरिट्स आपण एक्सप्लेन केलं. मग इथे तसंच्या तसं घेतलं तर सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये आपल्याला सांगितलं, लक्ष द्या इकडे काय, की इलेक्ट्रॉन इन अन ॲटम रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस विदाउट रेडिएटिंग एनर्जी. आहे लक्षात? ओनली इन दोज ऑर्बिट फॉर विच angular momentum of revolving electron is exactly equal to nh cross upon 2 pi. काय सांगितलं यामध्ये बघा की ॲटममध्ये न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट केल्याशिवाय फिरतो अशाच ऑर्बिटमध्ये की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनचं अँग्युलर मोमेंटम हे, लक्ष द्या, हे एक्झॅक्टली इक्वल असेल NH क्रॉस अपॉन 2 पायला. म्हणजे काय बघा, सपोज हा ॲटम आपण घेत आहे आणि हा त्याचा न्यूक्लियस आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. सपोज इमॅजिन करा इलेक्ट्रॉनचं मास आपण कन्सिडर करू m आहे,
त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस आपण कन्सिडर करू r आहे अँड इट मूव्ज इन टू अ सर्क्युलर ऑर्बिट विथ वेलॉसिटी v अराउंड न्यूक्लियस लाईक धिस. मग आपल्याला काय सांगितलं की हा इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये एनर्जी रेडिएट केल्याशिवाय केव्हा फिरू शकतो, जेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे किती बघा, अँग्युलर मोमेंटम आता अँग्युलर मोमेंटम तुम्हाला माहिती mvr, मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी I ओमेगा. पण इलेक्ट्रॉनचं मास m, मोमेंट ऑफ रेडियस r, therefore it is equal to r square. I equals to omega, v equals to r omega, omega equals to v upon r, r cancel, it gives us IV. ओके, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन mvr must be equal to nh cross upon 2 pi, where this n is called principal quantum number and it represent number of orbit from counting from nucleus. जसं लक्ष द्या, आपल्याला माहीत आहे की आपण हायड्रोजन गॅसचा जो न्यूक्लियस कन्सिडर करत असेल हा, ओके, तर सपोज हे पहिलं ऑर्बिट आहे, परमिटेड ऑर्बिट्स आहेत, दीज आर दी परमिटेड ऑर्बिट्स. हायड्रोजन गॅस आहे, लक्षात की ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 1 आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन जर पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, पहिल्या ऑर्बिटमध्ये, तर इथे n इक्वल्स टू काय राहणार, म्हणजे फॉर द ऑर्बिट ऑफ फर्स्ट परमिटेड ऑर्बिट अराउंड न्यूक्लियस, दॅट इज mvr1 घेऊ आपण. r1 पहिल्या ऑर्बिटची रेडियस आहे, सपोज ही r1 आहे, आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी v1 घेऊ आपण. सपोज इलेक्ट्रॉनचा मास किती m, पहिल्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी किती v1, रेडियस किती त्याची r1. देअरफॉर पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम किती राहणार, mv1r1, अँड इट शुड बी इक्वल्स टू ओनली h क्रॉस अपॉन 2 पाय, कारण इथे पहिलं ऑर्बिट आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू काय येणार इथे 1. इथे लिहिता येईल वेअर n इक्वल्स टू 1, कारण पहिलं ऑर्बिट आहे. इफ नाव फॉर सेकंड ऑर्बिट, हा आता आपल्याला माहिती आहे हायड्रोजन गॅसमध्ये, तर आयसोलेटेड हायड्रोजन गॅसमध्ये, स्टेबल आयसोलेटेड हायड्रोजन गॅसमध्ये सेकंड ऑर्बिट, बाकीचे ऑर्बिट सगळे एम्प्टी राहतात. मग जर हाच इलेक्ट्रॉन इथे जर असेल, तर या ऑर्बिटमध्ये पण तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो विदाऊट रेडिएटिंग एनर्जी. पण केव्हा, जेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय ना, mv2r2 शुड बी इक्वल टू h क्रॉस अपॉन 2 पाय, कारण इथे n इक्वल्स टू काय ना 2, सेकंड ऑर्बिट आहे. थर्ड ऑर्बिट जर असेल तर n इक्वल्स टू 3, फोर्थ ऑर्बिट असेल तर n इक्वल्स टू 4, आणि त्या ऑर्बिटमध्ये v3 r3 वेलॉसिटी आणि रेडियस, v4 r4 वेलॉसिटी आणि रेडियस चौथ्या नंबरच्या ऑर्बिटमध्ये. त्यामुळे दीज आर ऑल दी परमिटेड ऑर्बिट्स. ज्या ऑर्बिटमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ज्या ऑर्बिटमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते, त्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो, परमिटेड ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये असू शकतो विदाऊट रेडिएटिंग एनर्जी रेडिएट केल्याशिवाय तिथे गोल तो फिरू शकतो. कळते तुम्हाला आता? याचा अर्थ इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल इन टू सच परमिटेड ऑर्बिट्स 1 2 3 4 जे काय असेल ते, आणि ही कंडिशन जर तो सॅटिस्फाय करू शकत असेल, त्याची व्हेलॉसिटी रेडियस अशाच पद्धतीने असेल की जेणेकरून ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, तर त्याच्यामधून रेडिएशन किंवा एनर्जी रेडिएट होते का? नाही. त्यामुळे तो न्यूक्लियसकडे अप्रोच होण्याचा प्रश्न पडतो का? नाही. ॲटम स्टेबल आहे. कळलं कसं काय ना? दिस इज द सेकंड पॉस्च्युलेट. मग थर्ड पॉस्च्युलेट काय आहे? थर्ड postulate, okay, according to third postulate of Bohr atomic model, बोर ॲटॉमिक मॉडेलमध्ये दिलेला जो तिसरा पॉस्च्युलेट आहे, याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार की व्हेनेवर
the transition of electron is taking place from higher energy orbit to lower energy orbit. Okay, it always radiate energy which is equal to the difference of energy levels of the given transited orbits. जसं लक्ष द्या की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन जास्त एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटमधून कमी एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटमध्ये जंप घेतो, ट्रान्झिशन होते त्याचं, तेव्हा तो त्या दोन ऑर्बिटच्या डिफरन्स एवढी एनर्जी काय करतो, एमिट करतो, रेडिएट करतो. राईट. तसं एक्झाम्पल बघा इथे. सपोज आपण कन्सिडर करू हायड्रोजन गॅस आहे आणि हे त्याचे काही परमिटेड ऑर्बिट्स आहेत. ओके, N1, N2, N3, N4 जे काय असेल ते 1 2 3 4 N equals to. आता when the electron in hydrogen atom is revolving around this orbit, the atom is considered to be stable. हा हायड्रोजन ॲटम कसा आहे, स्टेबल आहे. इफ नाऊ जर आपण त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली, जर आपण त्याला काय प्रोव्हाइड केलं तर एनर्जी प्रोव्हाइड जर केली आपण त्याला एनर्जी, तर आपल्याला माहिती आहे की हा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनकडे असणारी एनर्जी या एनर्जीच्या लेवलपेक्षा काय होत आहे, जास्त. कारण प्रत्येक ऑर्बिटमध्ये त्याच्या एनर्जी लेवल्स आहेत. त्यामुळे जर इलेक्ट्रॉननी एनर्जी ॲक्वायर केली एक्सटर्नल सिस्टमकडून, तर ज्या ऑर्बिटची ज्या एनर्जी लेवलची एनर्जी इलेक्ट्रॉनकडे होईल तो तिथे साहजिक आहे तिथे ट्रान्सलेट होईल. जसं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं, सपोज की आपण जी एनर्जी इलेक्ट्रॉनला प्रोव्हाइड करत आहे, जसं इथे आपण इमॅजिन करा, लक्ष द्या. सपोज हा जो फर्स्ट ऑर्बिट आहे याची एनर्जी लेवल आहे E1, याची एनर्जी लेवल किती आहे E1. सेकंड ऑर्बिटची एनर्जी लेवल किती आहे E2. थर्ड ऑर्बिटची किती आहे E3. फोर्थ ऑर्बिटची किती आहे E4. हे त्या ऑर्बिटच्या एनर्जी लेवल्स आहेत. आता इलेक्ट्रॉन जर पहिल्या ऑर्बिटमध्ये गोल फिरायला, याचा अर्थ याची एनर्जी लेवल तेव्हा किती आहे, E1 आहे. आता आपण याला एनर्जी प्रोव्हाइड केली की जी एनर्जी घेतल्यानंतर आता इलेक्ट्रॉनकडे एनर्जी लेवल E1पेक्षा काय राहील, जास्त. त्यामुळे इलेक्ट्रॉन सपोज फोर्थ ऑर्बिटच्या एनर्जी लेवलवाली एनर्जी जर त्याच्याकडे झाली तर तो इलेक्ट्रॉन इथे जाणार. याचा अर्थ आता याची जो ग्राउंड स्टेट आहे ती एम्प्टी आहे. हा हायड्रोजन गॅस काय आहे, एक्सायटेड झाला, फोर्थ एक्सायटेड स्टेटमध्ये आहे. कारण स्टेबल स्टेटमध्ये असणाऱ्या हायड्रोजन गॅसला आपण एनर्जी प्रोव्हाइड केली. अगोदर जर सांगितलं मला इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा हीट काही जे असेल ते ही घेतली की त्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन आहे या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल जी अगोदर E1 होती स्टेबल स्टेटमध्ये असताना, एक्सटर्नल एनर्जी घेतली त्यामुळे त्याची एनर्जी लेवल काय होणार, वाढणार. आणि ज्या ऑर्बिटची एनर्जी लेवल त्या इलेक्ट्रॉनकडे होईल, इलेक्ट्रॉन साहजिक आहे त्या ऑर्बिटमध्ये जाणार, कारण इथे आला, बरोबर आहे. आता तो इथे फिरत आहे. बट आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉन त्याच्या फोर्थ एक्सायटेड स्टेटमध्ये आहे. याचा अर्थ काय की हायड्रोजन गॅसचा हा ॲटम आपल्याला काय दिसतो, अनस्टेबल. आणि आपण बघितलं की इन्व्हर्समध्ये प्रत्येक सिस्टीम वर्क करते टू गेन स्टॅबिलिटी. त्यामुळे हायड्रोजन गॅस पण काय करणार, स्टॅबिलिटी गेन करणार. आणि स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी फोर्थ एक्सायटेड स्टेटमध्ये असणाऱ्या या इलेक्ट्रॉनने कुठे वापस यायला पाहिजे, ग्राउंड स्टेटमध्ये वापस यायला पाहिजे. म्हणून हा इलेक्ट्रॉन काय करतो मग आता या ऑर्बिटमधून आयदर या ऑर्बिटमध्ये जम्प घेतो, नाहीतर या ऑर्बिटमधून या ऑर्बिटमध्ये घेतो, नाहीतर या ऑर्बिटमधून या ऑर्बिटमध्ये घेतो. जसं इथून इथे घेणार, इथून इथे घेणार आणि फर्दर इथून इथे येणार, नाहीतर एकच जम्प घेणार इथून इथे डायरेक्ट. पण तो काय करणार, हायर एनर्जी ऑर्बिटमधून काय येणार, लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये येणार स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी. आणि जेव्हा या ऑर्बिटमधून या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन येते, सपोज इमॅजिन करा E4 नंबरच्या ऑर्बिटमधून, म्हणजे 4 नंबरच्या ऑर्बिटमधून की ज्याची एनर्जी लेवल आहे E4, त्याने जम्प घेतली सपोज सेकंड ऑर्बिटमध्ये, ज्याची एनर्जी लेवल किती आहे E2. मग अशा वेळेस थर्ड पोस्टुलेट आपल्याला काय सांगते, इट एमिट्स एनर्जी ओके विच इज इक्वल टू द डिफरन्स इन एनर्जी लेवल ऑफ द गिव्हन ट्रान्झिटेड ऑर्बिट. ज्या दोन ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन झालं त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी लेवलच्या डिफरन्स एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन काय करणार, एमिट करणार. त्यामुळे when the transition of electron takes place from any outer orbit
आपण बाहेरचं ऑर्बिट घेऊ, सपोज पी टू एनी इनर ऑर्बिट एन. बाहेरच्या कुठल्याही पी नंबरच्या ऑर्बिटमधून आतमधल्या एन नंबरच्या ऑर्बिटवर जेव्हा इलेक्ट्रॉन जंप घेईल तेव्हा त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी लेवलच्या डिफरन्स एवढी एनर्जी तो काय करणार, एमिट करणार अशी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. देअरफॉर इथे आपल्याला सांगता येणार द एनर्जी एमिटेड बाय इलेक्ट्रॉन व्हेन इट ट्रान्झिटेड फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट पी टू एनी इनर ऑर्बिट एन इज गिवन बाय EP minus EN, and this is the energy of जी radiated. कळलं का तुम्हाला? अँड अकॉर्डिंग टू तुम्हाला माहीत आहे आइन्स्टाईन, आपण बघितलं रेडिएशनमध्ये द एनर्जी रेडिएटेड इज गिवन बाय H क्रॉस अपॉन HC अपॉन लॅम्बडा. Okay, this H3 upon lambda is equal to EP minus EM. This is the third postulate of hydrogen gas, Bohr atomic model. कळलं का तुम्हाला? हे 3 पॉस्ट्युलेट आहेत. आता याच्यावरून आपल्याला डिस्कस करायचं ॲटॉमिक स्पेक्ट्रा, आपण बघू नंतर सगळं डिटेलमध्ये अजूनही. फक्त याचं इंट्रोडक्शन कळलं सगळ्यांना बोर ॲटॉमिक मॉडेलचं. काय सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॉस्ट्युलेटमध्ये की कुठलाही ॲटम असेल, ओके, एव्हरी ॲटम कन्सिस्ट ऑफ सेंट्रल कोर ॲट विच almost all mass of atom is carried and the total positive charge of atom is also carried by it, and it is called as nucleus. The negatively charged electrons are revolving into a circular orbit around nucleus. The necessary centripetal force required for circular motion of electron is provided by electrostatic force. Second postulate आहे, okay, electron in hydrogen atom revolve around their nucleus into only those orbit for which angular momentum of revolving electron is always equal to NH cross upon 2 pi, where H cross तुम्हाला माहित आहे, H cross it is Planck's constant, where H cross is Planck's constant. त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.63 into 10⁻⁻34. अँड थर्ड पॉस्ट्युलेट आपल्याला सांगतोय कि whenever the transition of electron taking place from any outer higher energy orbit to lower energy orbit, it always radiate energy which is equal to the difference of energy level of the given transited orbit. ज्या दोन ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत आहे त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी लेवलच्या डिफरन्स एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन रेडिएट करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात. दिस इज द थर्ड पॉस्ट्युलेट. लक्षात? आणि हेच थर्ड पॉस्ट्युलेट आपल्याला माहिती आहे एक्सप्लेन करत आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा, एमिशन स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा ज्या आहेत हायड्रोजन गॅस आहे त्या कशा आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं लॅटर ऑन. लक्षात? दिस इज द बोहर ॲटॉमिक मॉडेल आणि त्याचे 3 पॉस्ट्युलेट. त्याच्या बिफोर आपण बघितलेलं आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा. कळत पर्यंत सगळ्यांना? थँक्यू सो मच.